नंतर एक अपडेट हाती येते। झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। काल वांद्र्यामध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये झिशान सिद्दीकी पुन्हा एकदा अजित पवारांच्या सोबत फ्रंट सीटवर पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर आता या दोघांची ही भेट होते। त्यामुळे या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत। काल वांद्र्यामध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये झिशान सिद्दीकी हे गेलेले होते आणि त्यानंतर आता ही आज होत असलेली भेट। अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, या भेटीचा अर्थ काय घ्यायचा? दीपक, काल साधारण आपण पाहिलं असेल की बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी या दोघांकडे ही अजित पवारांची जनसन्मान यात्रा होती। काल झिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीच्या स्टेजवर जात काँग्रेसवर देखील जोरदार टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि कुठेतरी काँग्रेसचे दरवाजे जे आहेत ते आपल्यासाठी बंद झालेत हे स्पष्ट केलं होतं। त्यानंतरची ही भेट आहे, त्यामुळे कुठेतरी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झिशान सिद्दीकी स्वतःला जोडून घेतील ही शक्यता आहे। कालच्या एकंदरीतच कार्यक्रमातून जवळपास त्यांचा प्रवेश निश्चित मानला जातोय। सुनील तटकरे यांना देखील बेरजेच्या राजकारणाचा विचार करता आगामी काळात झिशानची इच्छा असेल तर आम्ही 100% त्याला सोबत घेऊ अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे झिशान सिद्दीकींचा प्रवेश कधी होतोय ते पाहणं महत्त्वाचं राहील। आज मात्र आपली जी भेट आहे ती कुठेतरी शासकीय कामांसंदर्भात होती अशा पद्धतीची माहिती बाबा सिद्दीकी यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। मात्र राजकीय वर्तुळात जी चर्चा आहे त्यानुसार झिशान सिद्दीकी लवकरच राष्ट्रवादीच्या वाटेवर येतील। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।